सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत आव्हानात्मक आहे. मकर राशीमध्ये असलेला चंद्र अनेक जबाबदाऱ्या तुम्हाला देणार आहे. तुम्ही वेळेनुसार तुमच्या नियोजनावरती भर द्यावा. तुमच्या राशीमध्ये मंगळ हा क्रियाशील आणि पराक्रमी ग्रह असल्यामुळे तुमच्या कामाचं व्यवस्थापन अगदी योग्य प्रकारे होईल यात शंका नाही. नियोजन आणि व्यवस्थापनाबद्दल तुमचं कौतुक सर्वजण करतील. सर्वांच्या अपेक्षांवरती खरं उतरणं तुमचा हा गुण तुम्हाला यश मिळवून देऊ शकतो. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत शुभ आहे, कारण तुमच्या राशीचा स्वामी हा शुक्र चतुर्थ प्रमुख केंद्रस्थानात आहे. त्यामुळे अचानक तुम्हाला धनलाभाचा योग जुळून येतोय. राजकीय किंवा स्पर्धात्मक क्षेत्रातील प्रतिस्पर्धी तुमच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा तुम्ही सावध राहा. कामामध्ये फोकस करणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या करिअरची वाटचाल प्रगती आणि यशाच्या दिशेनं होत राहील. फक्त तुम्ही बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. नवीन काम सुरू करण्याची घाई बिलकुल करू नका. दिवसभरातील काही वेळ घरच्यांसोबत तुम्ही व्यतीत करणार आहात. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा बुध द्वितीय कोश केंद्रस्थानात मंगळासोबत युती करत असल्यामुळे व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळण्याचे संकेत आहेत. जे काही काम तुम्ही हाती घेणार आहात त्यात तुम्हाला लाभ मिळणार असून नशिबाची देखील तुम्हाला साथ मिळेल. बुद्धीचा वापर जिथे जास्त होतो त्या कामात तुम्हाला चांगले यश मिळेल. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला पुढे फायदेशीर ठरतील. मुलांच्या विवाहाचा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला सकारात्मक प्रस्ताव येतील. मुलांच्या विवाहातील अडथळे दूर झाल्यामुळे तुम्ही अगदी रिलॅक्स फील कराल. शुभ आणि आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. तुमचा प्रेमळ स्वभाव आणि मदत करण्याची वृत्ती यामुळे जनसंपर्कामध्ये अधिक भर पडेल. तुमच्या राशीचा स्वामी चंद्र हा मीन राशीत असल्यामुळे ज्युनियर्सकडनं तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो, त्याबद्दल सावध राहा. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. तुमच्या प्रत्येक कामात नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. तुम्ही वेगाने कामं पूर्ण कराल आणि तुमचे प्रोजेक्ट देखील वेळेत पूर्ण होतील. सुखसुविधांवरती तुम्ही खर्च करणार आहात, तसेच तुमच्या सुखसोयी वाढल्यानं तुमचं मन देखील प्रसन्न असेल. विरोधकांचं कटकारस्थान तुम्ही निष्फळपणे ठरवाल. घरातील वातावरणसुद्धा समाधानाचं असेल. तुमच्या नातेसंबंधातील कटुता परस्पर समजुतीनं संपेल. काही नवीन ओळखी तुमच्या होणार असून त्याचं रूपांतर मैत्रीमध्ये होऊ शकतं. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. आज तुम्ही विरोधकांचा धुव्वा उडवणार आहात. तुमच्या राशीचा स्वामी हा बुध स्वतःच्या राशीत एकादश स्थानात भ्रमण करत असल्यामुळे शत्रूंवरती तुम्ही विजय मिळवाल. प्रतिस्पर्ध्यांसाठी तुम्ही डोकेदुखी ठरणार आहात. तुमच्या कामाचा वेग हा अफाट असेल. ज्येष्ठ व्यक्तींची सेवा आणि पुण्यकर्मावरती खर्च केल्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुमच्या घरामध्ये वातावरण हे समाधानकारक असून जोडीदाराची तुम्हाला साथ मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास
तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे, कारण तुमच्या राशीचा स्वामी शुक्र एकादश त्रिकोण स्थानात आहे. त्यामुळे कष्ट जास्त आणि मिळकत कमी अशी परिस्थिती असेल. तुम्ही सावध राहून काम करा, कारण गुप्त शत्रू अचानकपणे सक्रिय होणार आहेत. विनाकारण धावपळ आणि घरामध्ये थोडीशी अशांतता तुम्हाला जाणवू शकते. दरम्यान तुम्ही फार काळजी करू नका, संध्याकाळपर्यंत परिस्थिती ठीक होईल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत आव्हानात्मक आहे. तुमच्या राशीवरती शनीचा प्रभाव आणि मकर राशीमध्ये चंद्र विराजमान आहे. जेव्हा अशी ग्रहस्थिती असते तेव्हा तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्ही वेळेमध्ये काम पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करा. व्यावसायिक डील तुमच्या बाजूने होण्याचा योग आहे, तेव्हा दस्तऐवज तयार ठेवा. तुमचे विचार इतरांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवले तर येणाऱ्या काळामध्ये वरिष्ठ व्यक्तीसुद्धा तुमच्या बाजूने असतील. मेहनत जास्त असली तर भविष्यामध्ये तुम्हाला चांगलं फळ मिळेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनु राशीला कामामध्ये यश मिळेल. आज तुमच्या राशीचा स्वामी गुरु हा कर्क राशीत आणि चंद्र हा द्वितीय स्थानात भ्रमण करतोय. सरकारी कामं देखील तुम्ही सहजपणे मार्गी लावाल. तुमच्या घरामध्ये वातावरण हे समाधानकारक असून सुखसुविधा वाढतील. जोडीदार किंवा मित्रांकडून तुम्हाला आर्थिक लाभाचे योग आहेत. तुमच्या इच्छा पूर्ण होणार असून संध्याकाळी एखाद्या मंगल समारंभामध्ये तुम्ही सहभागी होण्याची संधी मिळेल. विरोधकांचा तुम्ही विचार करू नका, ते तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनी हा तृतीय स्थानात तर चंद्र हा प्रथम स्थानात आहे. तुम्ही शत्रूंवरती नक्कीच विजय मिळवणार आहात. तुमच्या कामाचा वेग, हुशारी यामुळे विरोधक किंवा गुप्त शत्रू तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. वरिष्ठांच्या कृपेमुळे मालमत्तेसंदर्भामध्ये तुमचा वाद कमी होईल. काही लोकांच्या भेटी होतील, त्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील कराल. दिवसभर तुमची फार धावपळ होणार आहे, तेव्हा तब्येतीची मात्र काळजी घ्या. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा आर्थिक बाबतीत सकारात्मक आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनी हा द्वितीय स्थानातील मीन राशीत भ्रमण करतोय. त्यामुळे आर्थिक प्रगतीचे योग जुळून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला कठोर मेहनत तुम्ही करताय, त्याचं उत्तम फळ मिळेल. तुम्हाला अचानक धनप्राप्तीचे योग मिळतील. ज्येष्ठ महिलेच्या आशीर्वादामुळे व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगतीची संधी मिळेल. तुमच्या घरामध्ये भावंडांसोबत काही वाद असतील तर ते कमी होतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. तुमच्यासाठी चांगले योग जुळून येत आहेत. तुमच्या राशीचा स्वामी हा गुरु पंचम स्थानात असून चंद्र मकर राशीमध्ये प्रथम स्थानात भ्रमण करतोय. तेव्हा मिळकतीचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुमच्या कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. व्यवसायामध्ये जास्त गुंतवणूक केली तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. दरम्यान अहंकार आणि माज थोडा कमी करा. परिस्थितीनुसार तुम्ही स्वतःला बदला, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.